दुपारचे 12:30 वाजता आहेत। अनेक सविस्तर बातम्या पाहणार आहोत। सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतील पावसासंदर्भात। मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय। मरीन ड्राईव्ह परिसरात कोसळधारा कोसळतात। मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहनही केलं जात आहे। वांद्रे अंधेरी दादर परिसरात जोरदार पाऊस बरसतोय। सकाळपासूनच मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आणि याच पावसाचा परिणाम हा रेल्वे सेवा आणि रेल्वे सेवेसह रस्ते वाहतुकीवर देखील होतोय। मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे वाहतूकही खोळंबली आहे। तसेच मरीन ड्राईव्ह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात रस्ते वाहतूक ही खोळंबली आहे। मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहनही केलं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार। अक्षय, आपण पाहतोय सकाळपासूनच मुंबईत मुसळधाराचा पाऊस पडतोय। तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी कशी आहे सध्याची परिस्थिती? वर्षा, सध्या मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मी आहे आणि मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये 12:10 4.5 मीटर उंच इतकी लाटेची नोंद होणार होती आणि त्यासाठी आपण बघतोय ती लाट येऊन गेलेली आहे। मात्र अजून देखील समुद्र खवळलेला असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। आज रविवारचा दिवस आहे। मोठी गर्दी या समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटा बघण्यासाठी, त्यासोबतच पावसाचा आनंद लुटण्यासाठी या नागरिकांची केली जाते। मात्र पोलीस देखील सतर्क आहे। आपण या सगळ्या लाटा बघतोय, समुद्र खवळलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात पोलिसांची देखील या ठिकाणी उपस्थिती विशेष आहे। कारण कुठल्याही प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांनी देखील सतर्क राहावे अशा पद्धतीचे आदेश स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आले आणि त्यामुळं सगळ्या यंत्रणा सज्ज आहेत। दरवर्षी आपण बघतोय मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये होणाऱ्या विविध दुर्घटनांमध्ये काही लोकांचा जीव देखील जातो आणि अशा परिस्थितीत आता ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून पोलीस सतर्क आहे। मोठ्या लाटा समुद्रामध्ये उसळतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। सकाळी पहाटेच्या सुमारास विश्रांती घेतली होती या पावसाने, मात्र पहाटेच्या सुमारास विश्रांती घेतल्यानंतर आता पावसाची बॅटिंग पुन्हा एकदा मुंबईमध्ये सुरू झालेली आहे। ढग जमा झालेले आहेत। आपण सध्या ही सगळी दृश्य मुंबईच्या म्हणजे मरीन ड्राईव्ह परिसरातनं दक्षिण मुंबईची बघतोय। दृश्यमानता देखील मोठ्या प्रमाणात या भागातली कमी झालं असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। वारंवार प्रशासनाकडनं या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना आवाहन केलं जातंय की त्यांनी स्वतःची काळजी घेतच समुद्राच्या काठावर गेलं पाहिजे। ज्या ठिकाणी समुद्र खवळलेला आहे, मोठ्या प्रमाणात लाटा आहे, अशा ठिकाणी जाऊ नये यासाठी पोलीस आवाहन करतायत। आणि एकूणच जो समुद्रामध्ये भरती येण्याची वेळ आहे, ती वेळ गेल्यानंतर लोकांनी समुद्राच्या जवळ जाऊन ज्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही असे लोक जाऊ शकतात, मात्र काळजी घेणं गरजेचं आहे असं पोलीस वारंवार सांगतात। यासाठी पोलिसांची गस्त देखील मरीन ड्राईव्ह परिसरात सुरू आहे। निश्चितच अक्षय, खूप खूप धन्यवाद। आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या पावसासंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत।